प्रशांतजी तपस्वी सर, केतनजी लोकर सर आपणही सन्मानित करण्यासाठी मंचावरती यायचं. येस, आणि हाही सन्मान आपल्याकडे दिला जाणार आहे. सन्मान दिला जातो, जोरदार टाळ्या. ट्रॉफी खूप महत्वाचा क्षण आहे, कधी न विसरता येणारा क्षण आहे. आणि छानपैकी आपण या ठिकाणी सरिताताईंनी या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जातं. येस, सरिताताईंच्या हस्ते पुन्हा एकदा आणखीन एक सुंदर मानाची ट्रॉफी. जीत गए आप, तुम्ही परफॉर्म केला म्हणून तुम्हाला मिळालं. क्या बात आहे. आणि अजून एक सरप्राईज मला कळलंय, ते म्हणजे उषा खूप छान गाते सुद्धा सुरामध्ये, त्यामुळे एक सन्मान होईल, त्यानंतर उषाकडे मी येणार. एक मिनिट म्युझिक नको, म्युझिक नको. येस उषा, तू गातेस छान असं मी ऐकलेलं, तुझ्याकडे मी माईक देतो उजव्या आता. येस, काय गातेस, कोणतं, मराठी हिंदी काय? हां, गाऊन दाखव. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया, तुम्ही की भैया, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. जो खिल सके ना वो फूल हम है, तुम्हारे चरणों के धूल हम है. जो खिल सके ना वो फूल हम है, तुम्हारे चरणों के धूल हम है. दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधू सखा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि यानंतर तुमचा सन्मान या ठिकाणी रिअल फायटर्स यांचा या ठिकाणी सन्मान सरिताताईंना विनंती करेल. आपण या ठिकाणी रिअल फायटर्स या ठिकाणी मंचावरती आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. कोणत्याही आजारावरती मात करून त्याच्यावरती पाय घेऊनच उभं राहावं लागतं, आणि ते त्यांनी केलेलं आहे. सरिताताईंना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान. सचिन धनाई सर, ब्रांड एम्बेसडर, प्लीज आप भी आइए, यहाँ पर सम्मान किया जा रहा है. यस, सगळ्यांनी थोडंसं जवळ थांबायचं आहे. येस, थँक्यू. येस, एक मॅडम यांच्याकडे द्या, सरिता मॅडम यांच्याकडे, ते तिकडे सन्मानित करतील. येस, जोरदार टाळ्या वाजवत आपण. नेक्स्ट. येस, आणि मी सचिन सरांना विनंती करतो. गुड स्पीक. सन्मान झाल्यानंतर आपण येस, त्यांना 2 शब्द बोलायचे होते. ह्यांचे झालेत ना सगळ्यांचे सन्मान, चारही योद्धा. येस, हां, एक मनोगत झाल्यावरती राहिलेले सन्मान करू. मला 2 गोष्टी बोलायच्या ॲक्च्युली. हां, ते सगळी बोला पाहिजे. ॲक्च्युली मला 2 गोष्टी बोलायच्या. तर हा जो शो आहे आणि ह्या शोचा टॅगलाईन आहे, एक हात मदतीचा. सो प्लीज 2 हातांनी टाळ्या वाजवून सगळ्यांचं स्वागत करावं. पहिली गोष्ट म्हणजे लाईफमध्ये खूप स्ट्रगल केल्यानंतर आज या स्टेजवरती आहे. लाईफमध्ये खूप शिकायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. पण आता जेव्हा अंधमुली बघितल्यानंतर मला असं वाटलं की मी एवढं सगळं असताना पण आपण अजून लाईफमध्ये खूप काय करायचं आहे. आणि किती त्यांना बघितल्यानंतर एवढं इमोशनल झालो मी. तर माझे डिझायनर आहेत बेनविन, प्लीज कम ऑन द स्टेज. बेनविन, त्यांनी मला आता असं म्हणाले की माझ्याकडून, ते माझे डिझायनर आहेत, हे माझे सूट आहे ना,
सगळं त्यांचंच आहे. आणि त्यांनी असं मला म्हणाले की जे ब्लाइंड गर्ल्स आहेत त्यांना माझ्याकडून 4 ड्रेस फ्री. सो एवढा जो टॅगलाईन आहे एक हातमध्येच तो आज माझ्या डिझायनरने माझ्या दोस्त माझा मित्र बेनविनी करून दाखवला. आणि जे मुली आहेत त्यांना आमच्याकडून 4 ड्रेस फ्री ॲज अ डिझायनर फ्री ड्रेस. सो प्लीज कीप स्माइलिंग अँड गॉड ब्लेस यू. असंच हसत राहा. आणि जेवढं तुम्हाला पुढे चलून काही पाहिजे असेल तर देव आहेच आहे ना. देव जसं आपण म्हणतो देव आहे तसं देव पण त्याच्यामध्ये पण देवाच देव आहे, सचिन आहे. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. जास्त वेळ घेणार नाही. नेक्स्ट ज्यांना बोलायचं त्यांनी पटकन. राजेंद्र तरस सर आले असतील तर कृपया मंचावरती यायचं, तोपर्यंत आपण मनोगत व्यक्त करा. मी सौ सुलभा गणेश भेगडे. मी 7 वर्ष कॅन्सर बरोबर फाईट करते. मला एकच म्हणजे हे कौतुक वाटते की यांनी आम्हाला बोलवलं म्हणजे आम्ही पुढच्या कॅन्सर पेशंटसाठी एक मानसिक आधार होऊ आणि आमच्यामुळे अजून 4 जण आमच्यासारखेच कॅन्सरमधून बाहेर यायला मदत होईल. म्हणून मी 7 आर्ट विष्णुप्रिया 7 आर्टच्या सगळ्या टीमचंच कौतुक करते. सुप्रिया मॅडम, देव सर आणि अजून सगळेच मेंबर खूप म्हणजे आम्हाला कोऑपरेट केलं, इथपर्यंत बोलवलं. म्हणून मी एकच म्हणेल की कर्करोगाला त्या मानसिक आधाराची साथ म्हणजे ते करतील कर्करोगावर मात. थँक्यू सो मच. यानंतर सन्मान होईल. या ठिकाणी सरांचा या ठिकाणी सन्मान होता. येस, दोघांचाही एकत्रित सन्मान केला जातं. सो तरस सर आणि मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होईल. विनंती करतो सरिताताईंना आपण हा सन्मान करावा. जरूर जरूर. खरं तर मनात भावना असतात सगळ्यांच्या, थोड्याफार तरी 2 शब्द तरी का होईना व्यक्त करायला पाहिजे. येस, सरिता मॅडम यांच्याकडे द्यायचं आणि या दोघांचाही सन्मान आहे. असं पुढे ॲक्च्युली माझा डिझायनर बोलायला खूप घाबरतोय पण आज बोललं पाहिजे जाणार नाहीये. बोललं पाहिजे जे मनामध्ये. नाही आप बता थोडा तो बोलतो. थँक्यू सचिन अँड थँक्यू देव अँड ऑल द ऑडियन्स. सॉरी. मी डिझायनर आहे वेस्टर्न, ट्रेडिशनल आणि मेन्समध्ये. मी डिझाईन करतो फक्त मॉडेल आणि ज्युरी त्याच्यासाठी नाही. कधी पण माझ्या शॉपमध्ये जेव्हा मी कधी गरीब पोरं बघितलं या कोणी मला आणि मी एवढं इमोशनल होतो की मी फक्त ड्रेस काढतो आणि त्यांच्या हातात देऊन टाकतो. आणि जेव्हा त्यांनी ना मला एवढं चांगलं वाटतं आणि त्याच्यापेक्षा ना मला 4 कस्टमर एक्स्ट्रा भेटतात. आणि हे माझ्यासाठी भरपूर हे आहेत. आणि सचिन सर थोडं घाबरतो मी, सॉरी. आणि सचिन सर मला भरपूर सपोर्ट करतात आणि मी त्यांच्याशी असतो. आणि आता 2 शोज झाले आणि ह्याच्या आधी पण भरपूर शोज केले मी. आणि ते सचिन सर माझा मोठा भाऊसारखं आहे. आणि थँक्यू सो मच फॉर दिस. येस, मी सोनाली महेश चव्हाण. कॅन्सर फायटर पण आहे, वॉरियर पण आहे. 2018 पासून मी कॅन्सरशी लढा देत आहे. आणि लोकांचा जो दृष्टिकोन आहे की कॅन्सर म्हटलं की सगळे घाबरतात, तर घाबरलं नाही पाहिजे. आणि सगळ्यांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांना मानसिक आधाराची खूप गरज असते, जी आज आम्हाला विष्णुप्रिया आर्ट्स यांनी टीममुळे आम्हाला त्यांनी जो सपोर्ट दिला, मानसिक आधार दिला, त्याच्यामुळे आम्हाला खूप अगदी भरून आले. आणि काय बोलावं हे सुद्धा सुचेनासं झालेलं आहे. मी देव झुमरे सर
आणि गणेश गुरव सर आणि त्यांची सगळी टीम, मॅनेजिंग टीम, ग्रूमर, सुप्रिया मॅडम, सोनाली मॅडम, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि मला माझं मनोगत व्यक्त करायला तुम्ही दिलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. थँक्यू. एवढंच म्हणेन. माझं नाव प्राजक्ता प्रशांत अन्सारी. 9च महिने झाले आहे अजून मला कॅन्सरशी फाईट करताना. आणि एकच म्हणेन की आजारपण येणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ, परंतु त्याच्यातून बाहेर निघणं दिस इज अ आर्ट ऑफ लाईफ. आणि आम्ही ते जगतोय आता. आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये कायम हा एक अविस्मरणीय क्षण राहणार आहे. आणि त्याबद्दल खरंच आम्हाला एक हा संधी माहीत नव्हता आम्हाला की ही संधी मिळेल, पण खरंच देवाच्या दयेने म्हणा. आणि नक्कीच आयकॉन 24 महाराष्ट्र आयकॉन 24 यामध्ये आम्हाला ही संधी दिली, म्हणून सर्व टीमचं मनापासून आभार मानतो. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि बरंचसं महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट सगळ्यांसाठी सरप्राईज म्हणजे गिफ्ट आहे, छोटंसं गिफ्ट आहे. आणि केतन लुंकर सर यांच्या मिसेस यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त ते गिफ्ट देणार आहेत सगळ्यांना. स्टेजवर जे वॉरियर्स आणि सगळे आहेत त्यांना, तर त्यांना विनंती करतो लवकर आपण स्टेजवरती येऊन त्यांना गिफ्ट द्यायचं आहे. आणि येस